कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? जर लोकांनी तुमची स्तुती केली तर तुम्ही आनंदी होता, आणि जर लोकांनी तुमची टीका केली तर तुम्ही दुःखी होता. म्हणजे तुमच्या आनंदाची चावी नक्की कोणाच्या हातात आहे, तुमच्या की दुसऱ्यांच्या? जरा शांतपणे विचार करा. आजकाल अनेक लोक स्वतःच्या मनापेक्षा इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देतात. कोणी कौतुक केलं तर दिवसभर आनंदात राहतात, आणि कोणी एक वाईट शब्द बोलला तर रात्रभर झोप लागत नाही. पण खरंच आपलं आयुष्य इतरांच्या मतांवर चालायला हवं का? या जगात लोकांची मतं हवामानासारखी बदलत असतात. सकाळी ऊन असतं, दुपारी पाऊस पडतो आणि संध्याकाळी पुन्हा आकाश स्वच्छ होतं. तसंच लोकांचंही असतं. आज जे तुमचं कौतुक करतील उद्या तेच तुमच्यावर टीका करतील, आणि परवा कदाचित तुम्हाला विसरूनही जातील. मग अशा बदलणाऱ्या लोकांच्या मतांवर आपण आपली किंमत का ठरवायची? एक गोष्ट लक्षात ठेवा, हिरा कधीच स्वतःची किंमत काचेच्या दुकानात शोधत नाही, कारण त्याला माहिती असतं तो हिरा आहे. त्याची किंमत कोणीही सांगण्याची गरज नसते. पण दुर्दैवाने अनेक लोक स्वतःला हिऱ्यासारखे समजण्याऐवजी लोकांच्या टाळ्यांमध्ये स्वतःची ओळख शोधत राहतात. कोणी कौतुक केलं तर स्वतःला महान समजतात, आणि कोणी दुर्लक्ष केलं तर स्वतःला कमी लेखतात. लोकांच्या टाळ्या तुमची किंमत वाढवत नाहीत, आणि लोकांची टीका तुमची किंमत कमी करत नाही. तुमची खरी किंमत ठरते तुमच्या चारित्र्याने, तुमच्या विचारांनी, तुमच्या धैर्याने. आणि आयुष्यात संकट आली तर तुम्ही किती खंबीरपणे उभे राहता या गोष्टीने. कारण सोप्या काळात तर प्रत्येक जण असतो, पण कठीण काळातही जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरा मजबूत माणूस असतो. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कधी तुमच्या स्वप्नांवर हसतील, कधी तुमच्या प्रयत्नांची थट्टा करतील, कधी तुमच्या अपयशाची चर्चा करतील. पण लक्षात ठेवा, लोकांचा आवाज हा तुमच्या भविष्याचा निर्णय नसतो. जर प्रत्येक यशस्वी व्यक्तीने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित आज इतिहास घडला नसता. जगातील प्रत्येक महान व्यक्तीला टीकेचा सामना करावा लागला, पण त्यांनी एक गोष्ट नक्की केली, लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवला नाही, स्वतःला घडवण्यात वेळ घालवला, आणि म्हणूनच ते यशस्वी झाले. तुम्हालाही आयुष्यात पुढे जायचं असेल तर लोकांना चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला उत्तर देत बसलात तर आयुष्य संपेल, पण स्वतःवर काम करत राहिलात तर एक दिवस तुमचं यशच तुमचं उत्तर बनेल. अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवा. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रवास वेगळा आहे, आणि वेळही वेगळी आहे. एखादं झाड 2 वर्षात फळ देतं तर एखादं झाड 10 वर्षांनी मोठं होतं. पण याचा अर्थ असा नाही की दुसरं झाड निरुपयोगी आहे. तसंच तुमच्या बाबतीतही आहे. तुमचा वेळ येईल, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जगालाही ती किंमत ओळखावी लागते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करता तेव्हा इतर लोकही तुमचा सन्मान करायला लागतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, लोक काय म्हणतील याची भीती सोडा. लोकांना खुश करण्यासाठी जगणं सोडा, स्वतःसाठी जगा, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगा, स्वतःला घडवण्यासाठी जगा. कारण आयुष्य खूप छोटं आहे, ते स्वतःला सिद्ध करण्यात घालवू नका, स्वतःला घडवण्यात घालवा. आणि लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या टाळ्यांनी ठरत नाही, ती ठरते तुमच्या चारित्र्याने, तुमच्या धैर्याने, आणि तुम्ही प्रत्येक संकटातून पुन्हा उभे राहण्याच्या ताकदीने. म्हणून डोकं उंच ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि पुढे चालत राहा. कारण जग बदलण्यापूर्वी स्वतःवरचा विश्वास मजबूत करणं सर्वात महत्त्वाचं असतं.